अरे वेड्या, तू आज पुन्हा त्याच उमरवठ्यावर येऊन उभा आहेस ना, जिथे तुला असं वाटतं की सगळं संपलंय, आता मार्ग उरला नाही. तुझे डोळे थकले आहेत तुझ्या भविष्याची वाट बघत. जे तुला हवंय पण तुझ्यापासून ते लांब पडतंय. होय, मला सांग, तू रात्री एकटा असतोस तेव्हा उशीवर पडलेले ते अश्रू कोणाला दिसतात का? नाही, कोणालाच नाही. तू जगासमोर हसतोस, सगळ्यांना सांगतोस की मी ठीक आहे, पण मला माहीत आहे आतून तुझं मन खूप विदीर्ण झालं आहे. हे मला माहीत आहे. तुला वाटतं की देव विसरलाय तुला. तुला वाटतं की तुझ्या कर्माची फळं तुला अशीच मिळत राहणार नाही. नाही रे बाळा, मी आहे ना. मी सगळं पाहतोय. तू जेव्हा शांतपणे बसून शून्यात बघत असतोस, जेव्हा तुला वाटतं की तुझ्या हातात सगळं आता गेलेलं आहे, तुझा हात धरायला कोणीच नाहीये, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ असतो. होय बाळा, तू आज ज्या संकटात अडकला आहेस त्यातून तुला बाहेर काढण्यासाठीच मी हे बोलत आहे. होय माझ्या लेकरा, तू विश्वास ठेव. लोक तुला नाव ठेवतात, तुला कमी लेखतात, तुझा विश्वास तोडतात, पण तू डगमगतोस. पण मला माहीत आहे, अरे या संसाराचा नियमच आहे हा. इथे माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी तुला जवळ करतील आणि काम झालं की तुला दूर लोटतील, वाऱ्यावर सोडतील. पण मी तसा नाही. मी तुझा तो आधार आहे जो कधीच तुटणार नाही. तुला असं वाटतंय की वेळ निघून चाललीये, वय वाढत चाललंय, जबाबदाऱ्याचा डोंगर मोठा होतोय आणि हातात मात्र काहीच राहत नाही. अरे गड्या, झाडावरून पान जेव्हा गळतं ना, तेव्हा ते झाडाला सोडून देतं. होय, कारण नवीन पालवी फुटायची असते. तुझ्या आयुष्यातूनही काही गोष्टी, काही माणसं आणि काही संधी जर जात असतील तर तू समजून घे की मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवलं आहे. होय बाळा, तू फक्त घाबरू नकोस. भीती ही माणसाची सगळ्यात मोठी शत्रू आहे. तू विश्वास ठेव, तुला ती कृती करण्यापासून रोखते. तू फक्त माझ्याकडे बघ. तुझ्या मनात जे वादळ उठलंय ना, त्याला शांत करायची ताकद माझ्यात आहे. पण तुला आधी शरणागत बाप व्हावं लागेल. शरणागत होणं म्हणजे हार मानणं नाही, तर हे मान्य करणं की माझ्यापेक्षा माझा भगवंत, माझी एक शक्ती आहे जी रक्षण करते. तू आज खूप अस्वस्थ आहेस. तुला वाटतंय की हे कधी थांबणार नाही. ही धावपळ, ही चढावड, ही मनाची तगमग. पण लक्षात ठेव, सोन्याला सुद्धा अग्नीतून जावं लागतं, तेव्हाच त्याला झळाली येते. तुझी ही वेळ तुझी परीक्षा नाही, तर तुला घडण्याची प्रक्रिया आहे. होय माझ्या बाळा, तू विश्वास ठेव. तुला वाटतंय की मी तुला असंच सोडून देईल? अरे, ज्याने जन्म दिलाय ना, तो घासही देतो आणि रक्षणही करतो. होय माझ्या बाळा, तू फक्त विश्वास ठेव. तू आजपर्यंत खूप सोसलेस. मी पाहिलंय, तू रात्रीच्या एकांतात रडलेला आहेस. तू अपमानाचे घोट पचवले आहेस. पण बाळा, तू जवळच्या माणसांकडून फसवला गेला आहेस, पण त्या प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत होतो. होय माझ्या लेकरा, तुला पडू दिलं नाही. आजही तू उभा आहेस, ती माझीच कृपा आहे. आता इथून पुढे कसं होणार ही चिंता सोडून दे, कारण आता तुझ्या आयुष्यात मी आलेलो आहे. भविष्याचा विचार करून वर्तमानाचा आनंद का घालवत आहेस? होय माझ्या लेकरा, काळ कोणासाठीही थांबत नाही, पण काळाला कलाटणी देण्याची ताकद माझ्याकडे आहे. होय बाळा, तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे ठेव. मनातून कपट काढून टाक. कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल मत्सर नको. जो दुसऱ्याचं चांगलं पाहतो त्याचं मी कधीच वाईट होऊ देत नाही. होय माझ्या बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्यावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. होय बाळा, तुला असं वाटतंय की तू एकटाच संघर्ष करत आहेस. बाहेर बघ, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे एक वेगळीच गोष्ट लपलेली आहे. आणि बघ, कोणी पैशासाठी रडतंय, कोणी नात्यासाठी तळमळतंय, तर कोणी आरोग्यासाठी झगडतंय. संकटे, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तू एकटा नाही, पण या गर्दीत तुझा हात धरणारा फक्त मीच आहे. माझ्यावरती तू विश्वास ठेव. तू जेव्हा माझ्याकडे येतोस तेव्हा तुझे शब्द महत्त्वाचे नसतात, तर तुझ्या भावना महत्त्वाच्या असतात. होय बाळा, तू माझ्या मूर्तीकडे बघताना जेव्हा तुझे डोळे भरून येतात, तेव्हा मला कळतं की तुला काय सांगायचं आहे आणि मला समजून जातं की तू किती दुःखी आहेस. तुला खूप काही मिळवायचं आहे ना, मिळवशील, पण संयम ठेव. घाई करून मिळालेलं सुख फार काळ टिकत नाही,
पण जे कष्टाने आणि माझ्या आशीर्वादाने मिळेल ते तुझ्या आयुष्यात कायमच राहणार आहे. ते तुझ्या पिढ्यानपिढ्या पुरणार आहे. तू विचार करतोस की माझ्याच नशिबात हे का? पण बाळा, नशीब हे हाताच्या रेषावर नसतं, ते तुझ्या कर्मावर असतं आणि त्या कर्माचा हिशोब मी मांडत असतो. होय बाळा, तू आज जे पेरतोस ना तेच तू उद्या उगवणार आहेस. म्हणून निराश होऊ नकोस. बाळा, उठ आणि बघ, पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहा. तुला हरवणं कोणालाच शक्य नाही. होय बाळा, जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास आहे. तुला भीती वाटते ना भविष्याची? वाटू दे भीती. असणं हे महत्त्वाचं आहे, पण भीतीपोटी थांबणं हे वाईट आहे. तू चालत राहा. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. बाळा, तुला वाटतं की तू खूप चुका केल्यास हे कोणी असतील, पण माणूस आहेस. पण चुका झाल्या म्हणून आयुष्य संपत नाही. प्रायश्चित्त घे आणि पुढे चल. मी तुला माफ केलंय. तू स्वतःला माफ करायला शिक. जो स्वतःवर प्रेम करू शकला नाही तो जगावर काय प्रेम करणार? तू माझ्यासाठी अनमोल आहेस. होय, तुला रडताना पाहून मलाही त्रास होतोय, पण तुझ्या हितासाठी कधी कधी तुला कडू डोस घ्यावेच लागतील. होय बाळा, ते पचवायची ताकद ठेव. तू बघ, पुढचे काही दिवस तुझ्यासाठी बदलाचे असतील. होय, पण हे बदल स्वीकारण्याची तयारी ठेव. जुनं गेल्याशिवाय नवीन येत नाही. तुझे दुःख, तुझे क्लेश, तुझ्या तक्रारी सगळं माझ्या चरणी अर्पण कर आणि हलका हो. तू का ओझं वाहतोयस? मी सगळ्यांचं पाहत आहे ना. मग तू का समर्थ होऊ पाहत नाहीस? तू विश्वास ठेव. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ना त्यांची उत्तरं तुला आता हळूहळू मिळणार आहेत. फक्त आता शांत श्वास घे आणि श्वास घे. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विश्वासात आहे. तू जिथे आहेस तिथे मी आहे. मग भीती कसली? लोक येतील आणि जातील. लोकांचं कामच आहे नाव ठेवणं. परिस्थिती बदलेल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. होय माझ्या लेकरा, तू फक्त चालत राहा, न थकता न थांबता. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी सावली असेल. तू जेव्हा थकून बसशील तेव्हा मी तुला आधार देईल. तू जेव्हा रडशील तेव्हा मी तुझे अश्रू पुसेल. तू फक्त मी आहे हे विसरू नकोस. आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ही तुझी स्वामी आई कायम तुझ्या पाठीशी आहे. कारण ते वादळ हे झाड पाडण्यासाठी नाही, तर त्याची मुळं किती घट्ट आहेत हे तपासायला येत असतात. तुझी मुळं माझ्या नामात घट्ट राहू ठेव. मग कोणतंही वादळ तुझं काहीच बिघडू शकणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक संकटात आता दुःख येणार आहे. तू आज खूप साध्या साध्या गोष्टींसाठी झगडत आहेस. तुला वाटतंय की हे सगळं कधी मिळणार? मिळेल रे बाळा, सगळं मिळणार. पण आधी स्वतःला लायक बनव. होय, स्वतःच्या मनावर ताबा मिळव. मन हे पाऱ्यासारखं आहे, त्याला स्थिर करायला शिक आणि त्यासाठी माझे नामस्मरण कर. जर सहमत असशील तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे तू टाईप कर.